आता ह्याच्यासाठी आपण काळजी काय घ्यायची, हा आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला विश्वास नाही आहे की बुवा इथलं अन्न फार आरोग्यदायी नाही आहे, अशा ठिकाणी अजिबात अन्न सेवन करू नये. कुठल्याही प्रकारचं पाणी कुठेही खराब असेल अशी शक्यता आहे, अशा ठिकाणी पाणी पिऊ नये. शक्यतो घरूनच पाणी घेऊन जावं किंवा उकळून गार केलेलं पाणी प्यावं. शक्यतो हॉटेलिंग किंवा बाहेरचं रस्त्यावरचं अन्न घेणं टाळणं. स्वच्छ हात धुणं, श्वास आपण जेवण करायच्या आधी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि प्रतिबंध हाच सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. घाबरून न जाता आणि उगीच काहीतरी किरकोळ लक्षणांना GBSची लक्षणं आहे असं समजू नये. मुंग्या येणं, थोडासा थकवा येणं ही GBSची लक्षणं बिलकुल नाही. तर कधीही अशा प्रकारची लक्षणं एखाद्या पेशंटमध्ये सापडली तर घाबरून न जाता जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवणं हे अतिशय गरजेचं आहे. हा GBSचा आजार लहान मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये सगळ्यांमध्येच आढळू शकतो आणि लाखात एखादा पेशंट ह्या प्रकारच्या आजाराने ग्रासलेला असू शकतो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल घाबरून न जाता योग्य माहिती घेणं आणि छोट्या छोट्या लक्षणांना GBS समजून न घाबरता त्याच्याबद्दल उपचार करून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे.